त्याला दोन महाबलाढ्य संघ पाहायला मिळत आहेत. स्वराज्य 11 यांचे ऑनर्स आहेत सुश्रुत पाटील वानगाव. तर आयकॉन प्लेयर आपल्याला हर्षल पाटील पाहायला मिळत आहे. तर काशा इन्फ्रास्ट्रायकर्स संघाचे ऑनर्स आपल्याला सत्येंद्र राऊळ, आदित्य राऊळ, मुगरबाव. तर हार्दिक पाटील आपल्याला दातिवरे कडून आपल्याला आयकॉन प्लेयर पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच दोन बलाढ्य संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकला काशा इन्फ्रास्ट्रायकर्स संघानं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी मात्र स्वराज्य 11 संघाला आमंत्रित केलं गेलेलं आहे. नक्कीच 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळतील आणि 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतात. सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. थर्डमॅन पाहायला मिळतो, पॉईंट पाहायला मिळतो, शॉर्ट कव्हर पाहायला मिळते आहे, मिड ऑन पाहायला मिळतो आहे, शॉर्ट लेग अँड फाईन लेग असं 30 यार्डचं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक भाविक दळवी हाताळतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. नक्कीच ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला धीरज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य पार पाडलं जाते आहे. सुरेख असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे फिनालीच्या या सामन्याची. तर डीपला आपण बघू शकता, डीप कव्हर, लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येत आहे धीरज. पुढे सरसावतो आहे, उंच टोला दिला जातो आहे. उंची आहे, लांबी आहे का नाही, टिपला जातोय झेल. सुरेख पद्धतीने विकेटचं पतन. कमॉन डीजे. संघाला तर नक्कीच नवा फलंदाज मैदानात येतो आहे जिग्नेश. जिग्नेश याला मात्र प्रमोट केलं जाते आहे वन डाऊन साठी. पाहूया काय कामगिरी केली जाईल जिग्नेश यांच्याकडून. नक्कीच एक दर्जेदार फलंदाज आहे. कामगिरी चोख दाखवावी लागेल. तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे योगेश कोठारी. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चांगलं योगदान दिलं. एक फटका मारण्याच्या नादामध्ये आपल्याला कॅच आउटचा माध्यमातून पाहायला मिळाला होता. यावेळेला पाहूया हलकासा कट केला जातो आहे थर्डमॅनकडे आणि एकेरी धाव टिपली जाते आहे. खातं उघडलं जात आहे. यावेळेला एका धावेने स्ट्राईकला देखील रोटेट केलं जातं आहे. नक्कीच योगेश ऑन स्ट्राईक आपल्याला यावेळेला पाहायला मिळेल. तर काय कामगिरी असेल ते देखील पाहायला मिळणार आहे. दरम्यान सुरेख अशी गोलंदाजी भाविक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली, कारण दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन करून दाखवलेलं आहे. पहिला झटका त्यावेळेला स्वराज्य 11 संघाला दिला जात असताना पाहायला मिळाला. योगेश ऑन स्ट्राईक. सुंदर फटका. यावेळेला मात्र चकवा दिला जातो आहे. नक्कीच ही मात्र थोडीशी कमजोरी आहे का योगेशची, कारण असा चेंडू मागच्या वेळेला देखील हलकासा कट आला, कळलं फक्त त्यांना, पंचानं देखील कळलं नव्हतं, परंतु स्पोर्ट्समनशिप दाखवली होती आणि बाहेर निघाले होते. नक्कीच यावेळेला मात्र बाल बचावले गेलेले असताना आपल्याला योगेश पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी येते आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू सोडाचा इनसाइड एज येते आहे. फाईन लेगकडे चेंडू येताना पाहायला मिळतो आहे आणि पुन्हाच एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे एकेरी धावेच्या माध्यमातून. नक्कीच एक करताना मात्र दुहेरी धाव बोर्डावर लागते आहे, ती म्हणजे 2. खूपच सुरेख खेळाची रंगत वाढवण्याचा प्रयत्न आहे, कारण खचाखच भरलेलं मैदान आहे. सकाळपासून प्रेक्षकगण नक्कीच समाजाचा सामना म्हटलं की समाजप्रेमी हे नक्कीच आपण बरे खेळत नसलो, परंतु खेळाडूंचा खेळ नक्कीच पाहणं, त्यांची प्रशंसा करण्यासाठी इकडे उपस्थिती प्रेक्षकगणांची लागलेली पाहायला मिळते आहे. भगिनी वर्ग देखील इकडे सकाळपासून उपस्थित आहे, त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे या मॅचच्या माध्यमातून. तर दरम्यान पहिलं षटक मात्र इकडे समाप्त होताना पाहायला मिळते आहे आणि पहिल्या षटकामध्ये
तर धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला 3 पाहायला मिळते. 1 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख अशी गोलंदाजी भाविक यांच्याकडून पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. नक्कीच पॉवर प्लेचा सुरेख असा नजराणा देखील पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. तर दुसरे षटक घेऊन येतो आहेत हार्दिक राऊत, ज्यांनी टिपला सुंदरसा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच खेळाडू मात्र यावेळेला गोलंदाजीची धुरा थांबवण्यासाठी येताना फिनालेचा सामना चालू आहे. फायनलचा शेवटचा सामना सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच रंगतदार खेळ मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. करायचा आहे नाद, यावेळेला मात्र जागा निवडली जाते आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चकवा दिला जातोय क्षेत्ररक्षकाला आणि दुहेरी धाव देखील तिसरीची मागणी आहे. काय रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. नजाकत खुश, वाव वाव वाव, चांगला. नक्कीच टाळ्याने स्वागत करायला पाहिजे या रनिंग द बिटवीनसाठी. तर धावसंख्या 3 ने वधारते आहे. धावसंख्या 6 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख अशी नजाकत दाखवली गेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये थोडंसं बॅकफुटवर होता, परंतु यावेळेला मात्र नक्कीच एक चांगली खेळी साकारण्याचं कौशल्य देखील दाखवलं जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला आपण बघतात योगेश एका धावावर खेळत असताना पाहायला मिळतो, तर जिग्नेश आपल्याला 5 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच एक झटका मात्र विकेटच्या माध्यमातून मिळालेला तो म्हणजे धीरज. नक्कीच दुसऱ्या चेंडूवर कॅच आउटच्या माध्यमातून आपल्याला डकआउटला आलेला पाहायला मिळाला होता. तर यावेळेला पुढचा चेंडू घेऊन येतो आहे पुन्हा एकदा हार्दिक. यावेळेला फुलटॉसचा चेंडू आहे, खेळला जातो आहे. पॉइंटला चांगला टोला आहे, जागा आहे, चौकार घेऊन येतो आहे. कमॉन डीजे वाजव. मात्र आपल्याला पाहायला मिळेल तर चौकार आणि एक म्हणजे 5 धावा इथं आहेत. धावसंख्या बोर्डावर 11 पाहायला मिळेल. नक्कीच एक फ्री हिटचा नजारा देखील पुढच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज आहे तो म्हणजे योगेश. पाहूया ऑन स्ट्राईक करतोय कमालीची खेळी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ग्राउंड रूटने दाखवतोय खेळ, जागा निवडतो आहे, चौकारावर चौकार घेऊन येत आहे. कमॉन डीजे. नक्कीच फ्री हिटला मात्र चौकारामध्ये परावर्तित करून दाखवलं. बॅक टू बॅक 2 चौकार घेऊन खेळतो आहे योगेश कोठारी. नक्कीच सुरेख कामगिरी करतो आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 15, 15 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख आगेकूच झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये पिछाटीवर 2 चौकारे मात्र आघाडी होती आहे. पुन्हा एकदा फुलटॉस आहे, ग्राउंड रूटने खेळला जातोय, शॉर्ट लेग कडे येतोय चेंडू, क्षेत्ररक्षित होईल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच पुन्हा एकदा धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या 16 यावेळेला पाहायला मिळते आहे. नक्कीच उत्तम खेळ साजरीकरण केलं जात असताना पाहायला मिळते आहे. कारण सुरेख खेळी साकारणं, कर्तृत्व दाखवणे ही काळाची गरज आहे. महाफिनालेचा सामना आहे. नक्कीच
सांगतात ना, काळानुरूप पावलं उचलायची असतात, हे मात्र योगेशने दाखवून दिलं. पहिला चेंडू बघितला, फुलटॉस येतो आहे, बीमर मिळणार आहे नक्कीच. पॉईंटला टोला दिला, त्यानंतर फ्री हिटला देखील चांगला चौकार. यावेळेला मात्र एक सुरेख चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे, बीट केलं जातं आहे नक्कीच. निर्धाव चेंडू आपल्याला यावेळेला पाहायला मिळतो आहे. हार्दिक राऊत यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच सुरेख कामगिरी. एका बाजूला फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगल्या उद्दिष्टांसाठी रणनीती आखली जाते आहे. या जोडीच्या माध्यमातून एक झटका मात्र मिळालेला आहे, परंतु नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ. 4 चेंडू झालेले आपल्याला पाहायला मिळतात, 16 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळतात, 1 गडी बाद अशी सध्याची स्वराज्य 11 संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, फुलटॉस इनसाइड एज आली चेंडू, नक्कीच मिड विकेट शॉटकडे येताना पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा बोर्डावर सरकेल. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते आहे. 17 ऑन द बोर्ड फॉर 1 विकेट अशी सध्याची स्थिती स्वराज्य 11 संघाची. कमालीची गोलंदाजी आहे, कमालीची फलंदाजी, सूर धरला जातो आहे. नक्कीच चांगला खेळ नजरेला देत असताना नक्कीच प्रेक्षक मात्र नजर लावता आहेत, कधी फलंदाजांकडे तर कधी क्षेत्ररक्षकाकडे आपली नजर फिरवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ग्राउंड रूट स्ट्रेट ड्राईव्हने खेळला जातोय. यॉर्करचा चेंडू नक्कीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित होईल. सुरेख कॉल अँड रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. 2 धावा परिवर्तित केल्या जात आहेत आणि दुहेरी धावा आणि धावसंख्या 2 षटकांच्या उत्तरार्धार्थ 19 धावा, 1 गडी बाद अशी सध्याची स्वराज्य 11 संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये खूपच सुरेख असं बांधून ठेवलं गेलं होतं काशा इन्फ्रा स्ट्रायकर्स संघानं, परंतु दुसरं षटक मात्र नक्कीच थोडंसं महागडं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे आणि संघाची धावसंख्या इकडे पाहायला मिळते ती म्हणजे 19. खूपच चांगली कामगिरी आहे स्वराज्य 11 संघ आगेकूच चांगल्या पद्धतीने करताना, कारण 6 षटकांचा सामना आहे, तर 2 षटकं पॉवर प्लेची संपलेली आहेत. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणाचं रणनीती बदलेल. तर यावेळेला मात्र हार्दिक पाटील गोलंदाजीसाठी सज्ज आहे, आयकॉन प्लेयर काशा इन्फ्रा स्ट्रायकर्स संघाचा. तर पाहूया नक्कीच त्याने या टुर्नामेंटमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे. आयकॉन कसा असायला पाहिजे, तर नक्कीच ती कामगिरी मात्र हार्दिक याच्याकडून फलंदाजीच्या माध्यमातून कालचा दिवस काय गाजवला होता, आजच्या 2 सामन्यामध्ये देखील त्याने चांगली कामगिरी दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. फलंदाजी, गोलंदाजी उत्कृष्ट साजरीकरण त्याने दाखवलं होतं, तोच आयकॉन मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे गोलंदाजीच्या धुरेच्या माध्यमातून पाहूया हे षटक कसं हाताळलं जातं आहे. तर आपल्याला ऑन स्ट्राईक जिग्नेश पाहायला मिळतो आहे, जो खेळतोय 5 धावांवर, तो योगेश खेळतोय 12 धावांवर. तर या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतील 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज हार्दिक पाटील. राईट टाइम ओव्हर द विकेट. टोला दिला जातो आहे, एक्स्ट्रा मिड विकेट डीपकडे जातोय चेंडू. चांगली रनिंग द बिटवीन पुन्हा एकदा साकारली जात असताना दुहेरी धावेचे योगदान देत आहेत. नक्कीच चांगली कामगिरी केली जाताना पाहायला मिळते आहे, कारण प्रत्येक चेंडू हा खूप निर्णायक आहे. 1 धाव किंवा 2 धाव ही महत्त्वाची नसते, कंटिन्युटी खूप महत्त्वाची, सातत्यता खूप गरजेची आहे. कारण सांगतात ना, बूंद बूंद से महासागर बनता आहे आणि स्कोरबोर्डला हलवण्याचं काम मात्र एकेरी दुहेरी धाव देखील मौल्यवान कामगिरी करते आहे. हेच मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. दरम्यान डेड बॉल येतो आहे. यावेळेला सुरेख असं व्हेरिएशन दिलं, आउटस्विंग कसं काढायचं तो दाखवून दिला. नक्कीच ज्या पद्धतीने माझे स्कोरर सांगतात की दोन्ही स्विंग करण्यामध्ये हातखंड दांडगा आहे या गोलंदाजाचा. नक्कीच आणि त्याची नजाकत यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली, कुठल्या पद्धतीने आउटस्विंग केला जातोय चेंडूला. नक्कीच यालाच म्हणतात आयकॉन प्लेयर हार्दिक पाटील गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आहे. यावेळेला उंच टोल्या देण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच लॉंग ऑनकडे चेंडूला दिशा आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे आणि एका धावेवर थांबवलेला आहे. कॉल आला होता परंतु नाही सांगितलं आणि नक्कीच 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या
22 आपल्याला पाहायला मिळते आहे. 2-2-22 पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचं हाताळणी करताना गोलंदाज पाहायला मिळतो आहे. सुरेख कामगिरी आहे, नजाकत दाखवतो आहे सुंदर गोलंदाजीचं योगदानासाठी. कारण नक्कीच दुसरं षटक जे थोडंसं महागडं पडलं होतं त्याला कमबॅक करणे गरजेचं आणि म्हणूनच हार्दिक यांनी निर्णय घेतला की मात्र पुढचं षटक आपल्याला हाताळणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आक्रमक होतात फलंदाज, बेछूट लगामचा घोडा निघतो, त्याला रोखणं कुठे ना कुठेतरी एक गरजेचं आहे आणि इकडे तेच करून दाखवलं जातं. यावेळेला उंच टोला आहे, दिला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे. पाहूया सुंदरसा झेल, गडी बाद. कम ऑन. पाटील सर येत आहेत, ज्याने सेमीफायनल मध्ये चांगलं योगदान दिलं. आता मात्र आयकॉन टू आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच या षटकातले चेंडू 5 हाताळून झालेले आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू आहे, फेस करतील ते म्हणजे ऑन स्ट्राईक वरून हर्षल पाटील सर. नक्कीच आयकॉन टू आयकॉन आपल्याला यावेळेला पाहायला मिळणार आहे. खेळ जबरदस्त, खूप कमी वेळा अशी संधी पाहायला मिळते. कारण एका बाजूला आयकॉन गोलंदाजी करतो आहे, एका बाजूला आयकॉन फलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. तर या शेवटच्या चेंडूचा तिसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली जाते आहे. 3 धावा दिले गेलेले आहेत, 1 विकेटचं पतन देखील करून दाखवलेलं आहे. नक्कीच हार्दिक पाटील यांची सुरेख गोलंदाजी कामगिरी करते आहे संघासाठी. काशा इन्फ्रास्ट्रायकर्स संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे गोलंदाजीचा मारा देत असताना. तर आतापर्यंत 2 विकेटचं पतन झालेलं आहे. 22 धावा बोर्डावर लागलेले पाहायला मिळत आहेत. तर या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतील हार्दिक. नक्कीच हलक्या फुलक्या पद्धतीने मात्र खेळला जातो आहे सिली मिडॉनकडे आणि निर्धाव चेंडू हाताळण्याचं काम केलं जातं आहे. मान सन्मानित केला, सांगितलं जात आहे पुश करो, खुश रहो, आबाद रहो. तर असा हा सन्मानित केला. नक्कीच आयकॉन टू आयकॉन आहे. नक्कीच आयकॉन आहे, एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे, त्याला मान सन्मान देणे गरजेचं आहे. त्यानंतर आपला खेळ साकारायचा आहे. इकडे मात्र 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. ड्रिंक ब्रेक असेल, पाणी घेऊन जायचं आहे. आपण घेऊया सुमधुर संगीताचा आनंद. चौथ्या षटकाची पुन्हा एकदा जबाबदारी दिली जात असताना पाहायला मिळते आहे.
तो देखते हैं इस वक्त में किस तरीके से गेंदबाजी को साकारते हैं, क्या बल्लेबाज की जोड़ी जो यहाँ पे है। जिग्नेश इस वक्त खेल रहे हैं 9 रन पे, तो हर्षल पाटिल सर बिल्कुल नॉन स्ट्राइक पे इस वक्त खड़े हैं। देखते हैं, काफ़ी अच्छा योगदान उनका रहा है, आइकॉन प्लेयर है। तो पहली गेंद को लेके आए हैं, फिर एक बार डेढ़ गेंद आई है। भाविक की गेंदबाजी ने करके दिखाया था पहले ओवर में, बहुत ही नज़ारा बेहतरीन। जिग्नेश ऑन स्ट्राइक खेला है, गेंद को उठाया है मिड विकेट के तरफ में, मौका है वन बाउंसिंग। ओहो, 6 रन, बिल्कुल सही नजर। कहते हैं ना, कद बड़ा ना पद बड़ा, जरूरत में खड़ा वो सबसे बड़ा। यहाँ पे जिग्नेश करता है वो काम, क्योंकि थोड़े से पिछाड़ी पे चलता हुआ 3 ओवर के बाद में, लेकिन यहाँ पे इसे छक्के की तब्दीली में बेहतरीन तरीके से आई है। स्कोर बना है 28, 28 ऑन द बोर्ड। यहाँ पे फिर एक बार शॉट बेहतर पॉइंट के तरफ में लगाया है, और देखते हैं गेंद कहां चलती है, जाती है, मौका है, दस्तूर है, चौके का इशारा है। कम ऑन डीजे। बल्लेबाज दोनों चंडीगढ़ से बिलोंग करते हैं, लेकिन हुनर मालूम है, कमजोरी मालूम है। यहाँ पे जिग्नेश बहुत ही बढ़िया बल्लेबाजी साकार रहा है। फुल टॉस की गेंद ग्राउंड रूट से खेला गया है, शॉट कवर यहाँ पे देखा जा रहा है। एक में तब्दीली होगी, फिर एक बार स्कोर बनेगा 33 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया योगदान, क्योंकि एक छक्का एक चौके ने पूरा बाजी को पलटी कर दिया है। बिल्कुल अच्छे बल्लेबाजी स्वराज्य के लिए ज़रूरत था, और ज़रूरत में खड़े रहे यहाँ पे जिग्नेश एक अच्छे रूप में 20 रन पे खेलते हुए। और टीम का स्कोर बना है 33 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट। अगली गेंद यॉर्कर लेंथ में बीट कर दिया है, बहुत ही बढ़िया गेंद आई। विकेट कीपर ने भी अपना बहुत ही बेहतरीन रोल अदा किया, क्योंकि क्लोज कीपिंग के सहायता से गेंदों को रोकना ये कठिनाई वाला काम होता है, लेकिन यहाँ पे विकेट कीपर अपना काम निभाया। बिल्कुल बढ़िया तरीके से डॉट गेंद सामने आई। खूबसूरत खूबसूरत गेंदबाजी, बल्लेबाजी भी नजर आ रही है, बढ़िया बढ़िया शॉट की तब्दीली। और यहाँ पे देखिए आप साइड के बाहर की गेंद देखते रहे, लेकिन बेहतर गेंद कहते हैं हमारे अंपायर, और रिव्यू लिया जाएगा। बिल्कुल रिव्यू की मांग है बल्लेबाज की ओर से। बिल्कुल गेंद है सर, बहुत ही बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद बीट करके रखा है यहाँ पे। क्या अदाकारी निभाई जा रही है। हालांकि पहले गेंद में छक्का आया, फिर चौका आया, फिर एक से स्ट्राइक को रोटेट किया गया, और उसके बाद में 2 बैक टू बैक छोटी छोटी बिंदियां स्कोरबोर्ड पे लगाई इस ओवर की आखिरी गेंद। यॉर्कर की लेंथ खेला गया है लॉन्ग ऑन की दिशा में, एक दूसरी की मांग, और 2 रन पूरे। बहुत ही बढ़िया रनिंग द बिटवीन का नज़ारा फिर एक बार, और 4 ओवर की समाप्ति के बाद 35 रन बने हैं, 35 ऑन द बोर्ड।
तर नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच स्वराज्य 11 संघ एका बाजूला जिग्नेश यांची दमदार खेळी पाहायला मिळते 20 धावांची, तर 2 गडी मात्र डक्काउटला आपल्याला गेलेले पाहायला मिळत आहेत. तर हर्षल सर मात्र 2 धावांवर खेळताना पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तर दुसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र चांगलं योगदान हे दिलं गेलं फलंदाजीच्या माध्यमातून, ते म्हणजे स्वराज्य 11 संघासाठी नक्कीच नजाकत दाखवली. तर अजूनसुद्धा 50-50 मध्ये चाललेला हा सामना, रंगतदार सामना, महाफिनाले आपल्याला चांगलं दर्शन घडवणार की काय, कारण उत्सुकता असते नक्कीच क्रीडाप्रेमी रसिकांना एक दर्जेदार क्रिकेट रोमहर्षित सामन्याची, आणि ती मात्र आशा पुरी केली जाईल की काय. नक्कीच करायचा आहे नाद, रंगला आहे झुंज जबरदस्त 2 बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला फलंदाजी साकारत असताना स्वराज्य 11, तर एका बाजूला गोलंदाजीचा मारा करताना आपल्याला काशा स्ट्रायकर संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर सुरेख सुरेख कामगिरी आहे यावेळेला. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याने मागचं षटक हाताळलं, फक्त 3 धावा आणि एका विकेटचं पतन करून दाखवलं होतं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा येतो आहे. जिग्नेश ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र हाफसाईडच्या बाहेरचा चेंडू टोला दिला जातोय तडव्यांकडे आणि एक धाव टिपली जाईल. यावेळेला मात्र स्ट्राईक रुटेड, कारण कंटिन्युटी ठेवणे गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू आणि चेंडू वाट बघायची नाही वाईट येतोय का, परंतु धाव मात्र टिपायची आहे, हे मात्र नक्कीच तय केले जाते आहे. जिग्नेश यांच्याकडून एकेरीने धावसंख्या पुढे सरकते आहे, ती म्हणजे 36 वर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 36 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट. 2 विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते आहे. यावेळेला बॅकफुटवर येऊन पॉइंटला टोला दिला जातो आहे. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू क्षेत्ररक्षित करेल, एक धाव परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच एकेरी दुहेरी धाव किती मौल्यवान असते हे ते मात्र शेवटच्या क्षणाला आपल्याला माहिती पडतं, आणि त्यासाठीच इकडे सातत्यतेचा खेळ मात्र केला जात असताना पाहायला मिळतो आहे. कुठे ना कुठेतरी रणनीती आहे हर्षल आणि जिग्नेश यांची, की नक्कीच आयकॉन गोलंदाज आपल्याकडे पाहायला मिळतो आहे, कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे. यावेळेला मात्र वाईटचा इशारा येतो आहे, आणि एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा बोर्डावर लागेल, तर धावसंख्या 1 वर सरकेल. 38 धावा बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहेत. तर नक्कीच 5वं षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. रोखून धरलं जात आहे तसं पाहायला गेलं तर, परंतु नक्कीच चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळते आहे. त्या माध्यमातून 38 धावा ही चांगली खेळी नक्कीच साकारण्याचं कौशल्य मात्र इकडे स्वराज्य 11, कारण दुसरं षटक आणि चौथं षटक त्यांना समअंक कदाचित चांगलाच लाभकारक आहे की काय. यावेळेला मात्र बॅकफुटला येऊन हलकासा पुश केला जातो आहे, डायरेक्ट हिट आणि रनआउट. मोठा विकेट, बडी मछली फंसी है जाल में. कम ऑन डीजे. तर नक्कीच नवा फलंदाज येतो आहे निकेश. तर पाहूया, एक चांगला विकेटचं पतन मात्र दिलं. आक्रमकताच्या खेळी दाखवली होती, चांगली झुंजार खेळी दाखवली जिग्नेश याने. नक्कीच चांगल्या धावा संघासाठी योगदान दिलं गेलं. यावेळेला मात्र उंच टोला, मिड विकेट, उंची आणि लांबी, सुनहरा संगमाच्या 6 धावा येत आहेत. कमान डीजे.
एक सुंदरसा टोला आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन टू आयकॉनच्या माध्यमातून दाखवून दिलं आतापर्यंत हार्दिक पाटील एक सुरेख गोलंदाजी साकार होते, परंतु ज्यानंतर जिग्नेशची विकेट गेली, स्ट्राईकला रोटेट झालं हर्षल, तर हर्षल यांच्या फळीतून एक बेमिसाल फटका आला. आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी करत असताना. आणि यावेळेला मात्र नक्कीच हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टोला दिला जातोय. शॉर्ट कव्हरकडे एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल पुन्हा एकदा. तर धावसंख्या पोचलेली पाहायला मिळते आहे 45. फोर 45. नक्कीच धावसंख्या सरकती आहे. नक्कीच एक समाधानकारक धावसंख्येकडे जात असताना पाहायला मिळतो आहे स्वराज्य 11 संघ. आणि यावेळेला मात्र नक्कीच निर्धाव चेंडूने सांगता होती आहे षटकाची. धावसंख्या स्थिरावलेली आहे 5 षटक. तर नक्कीच 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. पाणी पाठवा. तर धावसंख्या 45 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूचा खेळ मात्र या इनिंगचा शेष आपल्याला पाहायला मिळतो आहे. हिरेन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज आहे. नक्कीच एका फिरकी गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 5 ते 6 पावलांचा गोलंदाजीचा मार्किंग वळून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच आयकॉन हर्षल पाटील सर मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. तर एका बाजूला निकेश मात्र अजून सुद्धा नॉन स्ट्राईकला आहे. संधी काय मिळत नाही आहे. पाहूया या षटकाच्या मध्ये किती वेळा संधी मिळते आहे आणि काय योगदान दिलं जाते आहे निकेश यांच्याकडून. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये एक छोटेसा चांगला खेळ साकारला होता. गोलंदाजीचा मात्र चांगला नजराणा दाखवला होता. हिरेन पहिला चेंडू घेऊन येतो आहे. यावेळेला शफल करून खेळला जातोय लॉंग लेग कडे आणि चेंडू सीमारेषा पार जातोय, घेतोय चौकार. वाजाव. पद्धतीने मात्र धावसंख्या 49 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच चांगले योगदान असणार आहे. कुठपर्यंत मजल मारली जाईल, परंतु आयकॉन आयकॉन कोणाला ऐकत नाही. 40+चा हा आयकॉन आपल्याला हर्षल पाटील सर पाहायला मिळत आहेत. नक्कीच संघनायकाने मात्र चॉईस केलं एक चांगला खेळाडूला आणि संघाला फिनालेमध्ये पाहायला जाते आहे. नक्कीच सुश्रुत पाटील सर वानगाव यांनी मात्र आयकॉन निवडला
हर्षल पाटील सरांना आणि चांगलं योगदान या टुर्नामेंटच्या माध्यमातून साकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली खेळी साकारण्याचं कौशल्य आज सुद्धा त्यांच्याकडे आहे नक्कीच. आणि आत्ता देखील चांगलं योगदान दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 14 धावांवर खेळताना पाहायला मिळतात. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शफल, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. आखूड टप्पा होता, नक्कीच कॅच मध्ये परावर्तित करता आला नाहीये. क्षेत्ररक्षित तर केला गेलेला आहे, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या जात असताना पाहायला मिळत आहेत. तर 2 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 51, 151 ऑन द बोर्डवर चालली आहे धावसंख्या. नक्कीच हर्षल सर म्हणता आहेत अजून आपल्याला कमीत कमी धावसंख्या किती घेता येतील त्याच्याकडे लक्ष असणार आहेत. जास्तीत जास्त मात्र उंच टोले आले तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल आणि त्यासाठी स्ट्राईक मात्र स्वतःकडे आहे. निकेशला मात्र नक्कीच नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागते आहे. यावेळेला मात्र पुन्हा शफल करून, परंतु गोलंदाजांनी सुरेख अशी नजाकत दाखवली. सुंदरसा चेंडू आणि यावेळेला मात्र दुहेरी धावासाठी पुन्हा एकदा काय रनिंग द बिटवीन दाखवली जाते आहे. कॉल होता खरं म्हणजे. नक्कीच योगदान बाईज, यस बाईजच्या माध्यमातून 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढेल, धावसंख्या 53 पाहायला मिळते आहे. सुरेख सुरेख कामगिरी आहे. 53 ऑन द बोर्ड. नक्कीच 3 चेंडू अजून सुद्धा शेष आहे. काय मोठा फटका साकारण्याचा कौशल्य दाखवतील का गोलंदाज पुन्हा एकदा नजाकत सुंदर गोलंदाजीची दाखवेल. परंतु रनिंग द बिटवीनची प्रशंसा मात्र नक्कीच करावी लागेल. सुंदर खेळ साकारण्याचं कौशल्य आहे. याला म्हणतात टीमसाठी काम करायचं, योगदान आपल्याला द्यायचं आहे, संघासाठी द्यायचं आहे. आपल्या ऑनर्सने आपल्यावर दिलेली जबाबदारी, ती जबाबदारी पार पाडायची आहे. आणि हर्षल तर सर मात्र करून दाखवतायत आपल्याला कामगिरी. चोख रोखठोक जबाब दिला जातो आहे. 18 धावांवर खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच 3 चेंडू अजून सुद्धा शेष आहेत. यावेळेला पुन्हा शफल केला, हुप केला आणि षटका ठोकला जातोय. वाजव डीजे. वर पोचलेली पाहायला मिळते आहे. 5959 काय कमालीचा आकडा आलेला आहे. नक्कीच 2 सेमीफायनलमध्ये हा आकडा होता. 60 धावा चेस करायला दिल्या होत्या, परंतु यावेळेला मात्र पलीकडे जाणार का धावसंख्या. 2 चेंडू शेष आहेत. 2 निर्धाव चेंडू आला तर हॅट्रिक पाहायला मिळेल आपल्याला 60 धावांचा. परंतु नक्कीच हर्षल सर मात्र यावेळेला ती संधी आपल्याला पाहू देणार नाही, कारण एक कौशल्यपूर्ण फलंदाज आहे. परंतु गोलंदाज हिरेन काय करतोय पाहूया. नजाकत दाखवतोय जादुई गोलंदाजीची. याच खेळला जातोय चेंडू. शॉट कव्हरकडे क्षेत्ररक्षित केला जाईल आणि पुन्हा एकदा दुहेरी धावेची मागणी आहे. यावेळेला मात्र धावसंख्या 61 पाहायला मिळते आहे. 6161 वर मतलब 60ला क्रॉस केलं जातं आहे, कारण सांगतात ना 60च्या पलीकडे गेल्यानंतर एक वेगळा आकडा आपल्याला इकडे तयार होतो आहे. आणि ह्यानंतर सामन्यातली चुरस आहे ती चुरस देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते आहे. तर हे होणे आहे शक्य आहे. जेवढी जास्तीत जास्त धावसंख्या या शेवटच्या चेंडूवर मात्र काय कामगिरी केली जाईल पाहूया. एक शेवटचा चेंडू येतोय घेऊन हिरेन. नक्कीच पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. निकेशला मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक वरून सरांची खेळी बघण्याचा आनंद जवळून पाहायला मिळतो आहे. नजाकत, कारण गरजेचं असतं. कधी कधी आपण प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेरून बघता आहेत, सौभाग्य त्याचं असते तो नॉन स्ट्राईकला उभा असतो आणि त्याला मात्र इकडे पाहायला मिळते आहे निकेशला खेळ. हर्षल सरांचा काय फटकेबाजी पाहायला मिळाली. सुरेख कामगिरी या षटकामध्ये त्यांनी दाखवून दिलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेट आउट ऑफ द पार. 6 धावा, 6-7 67 धावा लागल्यात बोर्डावर. 68 धावा विजयी लक्ष लागलं गेलाय. कर दिया है कमाल. कमान
सुरेंद्र पाटील यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. माजी उपसभापती पंचायत समिती डहाणू, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सरचिटणीस, तर सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितक वर्धक मंडळ सल्लागार सुरेंद्र पाटील यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. स्प्रे घेऊन जायचं आहे. तर नक्कीच कुणाल सरांना मी आमंत्रित करतो आहे. सुरेंद्र अण्णांचं आपण स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. तर नक्कीच जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. नक्कीच आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि नक्कीच समाजामध्ये असतात, कुठलेही समाज असू द्या. आता पंचक्रोशीतील समाजासाठी नेहमीच होतकरू कामगिरी असते सुरेंद्र अण्णांची. नक्कीच आणि माझे लाडके देखील आहेत. कुठे भेटतील तर मला नक्कीच आवर्जून हाक मारतात आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून मला एक ऊर्जा मिळते आणि त्या माध्यमातून आज मी एक समालोचक म्हणून आपल्यासमोर पाहायला मिळतो आहे. खरं पाहायला गेलं तर माझ्या पहिल्या स्पीचरला त्याने मान दिला आणि सांगितलं की उत्कृष्ट तुझं वक्तृत्व आहे, आणि तिकडनं मात्र मी थोडंसं माझ्या जीवनाची एक वेगळी कलाटणी आली आणि आज मी एक समालोचक म्हणून आपल्यासमोर पाहायला मिळतो आहे. तसेच हितेंद्र रामचंद्र पाटील आसनगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती डहाणूचे अध्यक्ष, तसेच सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहितवर्धक मंडळ आसनगाव चे चिटणीस देखील आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मुकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हितेंद्र रामचंद्र पाटील सरांचं स्वागत केलं जाईल. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सरांचं. धन्यवाद सर. आपल्या आगमनाने शोभा वाढली आहे या तर नक्कीच रोहितजी गावित, आपले सगळ्यांचे लाडके आमदार राजेंद्रजी गावित यांचे सुपुत्र आता मात्र आपल्यातून सुट्टी घेत आहेत. तर नक्कीच त्यांनी इकडे 15,000ची देणगी दिलेली आहे. तर एकदा जोरदार टाळ्याने मात्र धन्यवाद मानूया आपण रोहित सरांसाठी. 15,000ची देणगी आपल्याला आलेली आहे रोहित सरांकडून. तर नक्कीच पुढचं त्यांचं एक महत्त्वाचं काम आहे, तिकडे मात्र ते निघता आहेत आणि आपल्यातून सुट्टी घेत आहेत. धन्यवाद सर, आपण इकडे उपस्थित राहिलेत आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. चला सामन्याला सुरुवात करा. नक्कीच नक्कीच एक चांगलं उद्दिष्ट मात्र इकडे तयार झालेलं आहे. 68 धावांचं उद्दिष्ट, विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. ते म्हणजे यावेळेला काशा इन्फ्रा स्ट्रायकर्स संघाला. तर पाहूया यावेळेला स्वराज्य 11 संघ गोलंदाजीचा कुठला मारा देतो आहे, काय रणनीती आखली जाते आहे, आणि नक्कीच दर्जा पुन्हा एकदा काय पाहायला मिळणार आहे का, रोमहर्षित सामना पाहायला मिळेल का महाफिनालेच्या माध्यमातून. नक्कीच क्रीडाप्रेमी रसिक पुन्हा एकदा मैदान खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहितवर्धक समाज आज इकडे एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. लगातार प्रीमियर लीगच्या माध्यमातून चौथा दिवस महाफिनाले डे आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. तर आता मात्र नक्कीच औपचारिक
6 षटकं आपल्याला पाहायला मिळतील, कारण या 6 षटकामध्ये कळणार आहे कोण महाविजेता होणार आहे, कोण उपविजेता ठरणार आहे. नक्कीच इकडे मात्र लक्ष लागलं गेलेलं आहे समस्त क्रीडाप्रेमिक रसिकांचं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं. नक्कीच योगदान कमालीचं आहे, शोभा वाढवली आहे. कारण ज्याने आपल्याला इकडे देणगी दिलेली आहे, कारण एकच आहे, समाज एकवटतो आहे आणि समाजासाठी कार्य करायचं आहे. तर नक्कीच आपण बघता आहे तर फर्स्ट प्राइज आपल्याला डिक्लेअर्स केलेला आहे, ते म्हणजे पंकजी कोरे सराने फर्स्ट प्राइज 50,000 रुपये कॅश प्राइज. तर सुरेंद्र तर पाहूया चेसिंगसाठी उद्दिष्ट आहे 68 धावांचं. तर पहिलं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज पुन्हा एकदा धीरज यांच्यावर पहिल्या षटकाची जबाबदारी दिली जात असताना हार्दिक पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. भाविक दळवी नॉन स्ट्राईकला. नक्कीच आयकॉन ऑन स्ट्राईक करत असताना डावखरा फलंदाज आहे, ज्याने कालचा दिवस गाजवला. आजच्या दिवसामध्ये चांगली झुंजार खेळी दाखवलेली आहे, फटकेबाजीचा नजारा त्याच्याकडे आहे. पाहूया आत्ताच्या या महाफिनालेच्या सामन्यामध्ये आपलं काय योगदान देतो आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय राऊंड द विकेटकडून, यावेळेला मात्र टोला दिला जातोय 30 यार्डच्या बाहेर. डीप कव्हरकडे चेंडू जाताना जातो आहे. नक्की जागा मोकळी आहे, चौकाराने खातं उघडलं जाते आहे. वाजव डीजे. आपल्याला पाहायला मिळते आहे ज्या पद्धतीने चांगला टोला 30 यार्डमध्ये जागा बनवली आणि चौकार घेऊन घेतला. या वेळेला मात्र चांगला कमबॅक केला जातोय, इनस्विंग होतोय चेंडू. सुरेख सुरेख चेंडू हाताळणीचं धीरज यांच्याकडे देखील कौशल्य आहे. नक्कीच सुरेख हाताळणी करणं आणि जादुई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण जे लोक यूट्यूबवर बघत असतात त्यांना मात्र नक्कीच क्लोजमधून पाहायला मिळतोय कसा चेंडू इनमध्ये गेला तो. तर यावेळेला उंच टोला मिड विकेटला आहे, क्षेत्ररक्षक ओहो टिपला जातोय कॅच. कमजोरी का मिलता है फायदा, बिल्कुल बड़े हिटर का यहाँ पे विकेट का पतन. कम ऑन डीजे. यावेळेला देखील मी देखील करून दाखवलं. आयकॉनला दुसऱ्या चेंडूमध्ये डकआउटला पाठवताय. फरक एवढाच होता, पहिला चेंडू डॉट होता, इकडे पहिल्या चेंडूला चौकार आलेला आहे. नक्कीच सुंदर सामना, परतफेड कशी करायची तर नक्कीच धीरज मात्र इकडे सुरेख दाखवतो आहे. आयकॉनला डकआउटला पाठवतो आहे हिरेन पाटील. नवा फलंदाज येताना पाहायला मिळतो आहे. रंगलाय सुंदर सामना, रंगतदार कारण एक मोठ्या विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते आहे. येस, यावेळेला मात्र टेक्निक वापरली जाते आहे, हलका फुलका शॉट केला जातो आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. तर नक्कीच धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते आहे. एक गडी बाद अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते आहे. धीरज सुरेख गोलंदाजी, कारण मोठं विकेट घेतलेलं आहे. आत्मविश्वास जबरदस्त द्विगुणित चालेला पाहायला मिळते आहे. बॅकफुटने टोला, वा पॉइंटला काय टॅपिंग केलं जाते. सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. याला म्हणतात नजाकत. नक्कीच नजर असली पाहिजे, घारी सारखी भक्षकाकडे जशी नजर असते, इकडे पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर नजर टिपून बसलेला आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे आणि एका धावेवर समाधान पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या 6 पाहायला मिळते आहे. एक गडी बाद, 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. सुरेख योगदान आहे. यावेळेला देखील सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूने सांगता होती आहे षटकाची. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 1 विकेट असं आपल्याला खेळ पाहायला मिळतो आहे. नक्कीच काशा इन्फ्रा स्ट्रायकर्स संघाला मात्र
नक्कीच नक्कीच घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल, कारण सुरेख सुरेख गोलंदाज देखील पाहायला मिळणार आहेत. मोठं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्टांच्या पाठलागीसाठी मात्र सुरुवात ज्या पद्धतीने धीरज यांच्या गोलंदाजीने दाखवून दिलं एक चांगला नजराना, कारण मोठा विकेटचं पतन या षटकामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर दुसऱ्या षटक कोण घेऊन येतील पाहूया. गोलंदाज हार्दिक, तर नक्कीच हार्दिक यांच्याकडे गोलंदाजीची धुरा दिली जात असताना पाहायला मिळते आहे. षटकातला पहिला चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. शॉटचा चेंडू येतो आहे, खेळला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेटकडे आणि केरी धाव. नक्कीच सुरेख गोलंदाजी येते आहे. जास्तीत जास्त ऑन साईडला कसं खेळलं जाईल असा मनसुबा फलंदाज तयार करतात, परंतु हाच जर टोला आपण ऑफ साईडला खेळला असता, 30 यार्डच्या बाहेर जर चेंडूला पाठवलं असतं तर कदाचित मोठी धावसंख्या देखील पाहायला मिळाली होती. परंतु आपण शफल करतात ऑन साईड आणि ऑन साईडला चांगलं मजबूत असं क्षेत्ररक्षण लागलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. तर त्याच पद्धतीने आपण जर थोडं बघितलं तर नक्कीच ऑफ साईडला थोडंसं जागा मोकळी आहे, चांगल्यापैकी जागा मोकळी आहे, तिचं संधी देखील आपण घेऊ शकला असतात, परंतु ते नाही करता आलं. तर नक्कीच यावेळेला मात्र डावखरा फलंदाज आपल्याला हिरेन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. पाहूया खेळ काय दाखवतोय, काय रंग भरणार आहे. यस, यावेळेला मात्र थोडंसं एज येते आहे, चेंडू मात्र गलीकडे येत असताना पाहायला मिळतो आहे आणि पुन्हा एकदा एकेरी एकेरी स्ट्राईकला रोटेट करण्याची भूमिका इकडे साकारली जात असताना पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी येते आहे. प्रत्येक चेंडू आणि चेंडू फक्त एकेरी धाव कशी घेतली जाईल याच्याकडेच साकारण्याचा नक्कीच मनसुबा गोलंदाज तयार करतो आहे. साजरीकरण सुरेख देतो आहे, कारण पॉवर प्ले आहे बघताच. यावेळेला हलकासा कट झाला आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातातून कॅच सुटतोय. चेंडू जातोय जातोय सीमा रेषा करतोय पार. कमॉन डीजे वाजव. तर नक्कीच एक चांगला एफर्ट्स यष्टीरक्षकाने लावला, परंतु हातात कैद काय झाला नाही. चेंडू यावेळेला लॉंग ऑफला खेळला जातो आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा बोर्डावर लागेल आणि धावसंख्या अलगदपणे सरकताना पाहायला मिळते, ती म्हणजे 13. 1-3-13 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा मारा आहे, परंतु 68 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष मात्र 68 धावांवरच आहे, कारण चमतपती ट्रॉफी आणि 50,000 रुपये कॅश प्राईजकडे लागलेला आहे महाविजेता संघाला. यावेळेला उंच टोला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. या ओहो, जजिंग सुरेख होतं. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, चेंडू हातात बसला देखील होता, ऐन वेळेला मात्र त्याने हात सोडला आणि नक्कीच जीवदान पुन्हा एकदा फलंदाजाला मिळते आहे. तर दरम्यान 2 धावा परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरेख कामगिरी होती आहे आगेकूच करताना. नक्कीच आता मात्र थोडासा सूर आलेला पाहायला मिळतो आहे. सारे गामापा ज्या पद्धतीनं वरची पट्टी चालले जाते आहेत, त्या पद्धतीने इकडे मात्र खेळपट्टी गाजवण्यासाठी उंच टोल्याचा प्रयत्न केला जात असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया हे उंच टोले कुठपर्यंत फायदेशीर ठरत आहेत, ते म्हणजे काशा इन्फ्रा स्ट्रायकर संघाला. नक्कीच यावेळेला मात्र तर दरम्यान धावसंख्या 16 पाहायला मिळते आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 8 च्या पद्धतीने चाल धरलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पाणी पाठवायचं आहे फलंदाजांसाठी, पाणी घेऊन जा.
तर नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र 24 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष्य आहे. तर नक्कीच आपली ही टुर्नामेंट आपण पाहता आहेत वंदे मातरम मैदान परनाळी. तर स्वप्नीलजी घरत आणि त्यांचे वंदे मातरमची पूर्ण टीम यांचं देखील धन्यवाद. त्याने आपल्याला या ठिकाणी खेळाची संधी दिली आणि नक्कीच सुरेख असं हे मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि आपले चांगले चांगले खेळाडू आपल्या इकडे त्यांची चमकदार खेळी देखील पाहायला मिळाली. फलंदाजाने उत्कृष्ट फलंदाजी दाखवली तर गोलंदाजाने गोलंदाजीचा जादुई नजारा या मैदानावर दाखवला आणि नक्कीच पुन्हा एकदा हे मैदान मात्र प्रकाश ज्योतामध्ये येताना या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच नक्कीच त्यांचे देखील स्वप्नील घरत आणि त्यांचे पूर्ण टीमचं देखील धन्यवाद आहे. तर तिसरं तर नक्कीच कुंदनजी संखे यांचं देखील धन्यवाद असेल. यावेळेला नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज आयकॉन हर्षल पाटील सुरेख गोलंदाजी 40+ काय म्हणायचं यांना. नक्कीच आज सुद्धा साजेशी गोलंदाजी दाखवताना पाहायला मिळत आहेत. कारण ज्या पद्धतीने आपण बघतायत हिरेन एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. कारण डावखोरा फलंदाजाकडे एक शैली असते वेगळी शैली, परंतु त्यांना मात्र पहिल्याच चेंडूला निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य इकडं साकार करतात. छोटीशी एक बिंदी मात्र लागते स्कोरबोर्डवर. यावेळेला टोला दिला जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात मोजून मापून कॅच. कमॉन डीजे. मिळते आहे काय कामगिरी केली जाते आहे. पहिले तर फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली खेळी साकारली आणि गोलंदाजीचा नजारा देखील बघा आपल्याला किती सुरेख पाहायला मिळतो आहे. आज सुद्धा जादुई गोलंदाजी लेंथ लाईनला पकडून गोलंदाजी साकारत असताना आपल्याला हर्षल पाटील सर पाहायला मिळत आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने खेळामध्ये त्यांची लेंथ लाईन आहे आपल्या पेशांमध्ये देखील त्या पद्धतीची कामगिरी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला मात्र एक दिशा देत असतात आणि नक्कीच त्यामुळे एक संस्कारिक विद्यार्थी कसं घडवायचं हे देखील त्यांना अवगत आहे. नुसतं खेळात आपला खेळ नाही तर आपल्या शिक्षकी पेशामध्ये देखील विद्यार्थी घडवण्याचं कौशल्य देखील ते ह्याच पद्धतीने हाताळत असतात. नक्कीच म्हणूनच आज आपल्याला मुख्याध्यापक पदावर कार्यभार सांभाळताना ते पाहायला मिळत आहेत. तर सुरेख गोलंदाजी येते. यावेळेला नवा फलंदाज येतो आहे हार्दिक राऊत. पाहूया ऑन स्ट्राईक हार्दिक राऊत. यावेळेला फुल टॉसचा चेंडू खेळला जातोय ग्राउंड रूटने एक्स्ट्रा कव्हरकडे. क्षेत्ररक्षित होते एकेरी धाव. नक्कीच एकेरी तर कंटिन्युटीला देखील खूप महत्त्व आहे. कारण आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडू हाताळले जात आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्याला विकेट, तिसऱ्याला एक धाव. धावसंख्या 17वर पोहोचते आहे. तर नक्कीच लगातार या 4 दिवसामध्ये मैदानामध्ये उपस्थिती विशाल राऊत, विपुल पिंपळे, कुंदन संखे, दीपेश संखे तर यांचं देखील खूप खूप धन्यवाद आहेत. त्याने सुरेख सामने आपल्या इकडे आणि चांगलं सहकार्य दिलेले आहेत त्यासाठी त्यांचे धन्यवाद. दरम्यान कॅच आउटच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. कमॉन डीजे.
4 चेंडू हाताळून झालेले आहेत. पहिला डॉट, दुसऱ्याला विकेट, तिसऱ्याला एक, चौथ्याला विकेट. 4 चेंडू 1 धाव फक्त देत आहेत. कमालीची गोलंदाजी आहे हर्षल सर. नक्कीच आपली लेंथ लाईन मात्र नक्कीच कामगिरी करते आहे. पाहूया हिमांशू राऊत नवा फलंदाज येतो आहे. काय गोलंदाजीचा मारा आहे, बांधून ठेवला आहे 17 धावांवर. धावसंख्या स्थिरावलेली 17 बनतोय खतरा खतरा. नक्कीच यावेळेला काय फलंदाज हिमांशू करतोय पाहूया. फुलटाचा पुन्हा एकदा ग्राउंड रूटने खेळला जातोय शॉट कव्हरकडे आणि सुरेख अशी एक धाव टिपली जाते. सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. नक्कीच आता मात्र 19 चेंडू आणि अजून सुद्धा 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे. मोठं उद्दिष्ट आहे, परंतु प्रशंसा मात्र नक्कीच तिन्ही गोलंदाजांची असेल. धीरजची गोलंदाजी, हार्दिकची गोलंदाजी आणि आता हर्षल सरांची गोलंदाजी देखील सुरेख कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. नजाकत दाखवली जाते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या. एक मोठ्या विकेटचं, आयकॉनचं विकेटचं पतन धीरज यांनी करून दाखवलं. त्यानंतर हार्दिकचं षटक 10 धावा दिल्या आणि या वेळेला तिसरं षटक आपल्याला हाताळताना हर्षल सर पाहायला मिळत आहेत. याचा हलका फुलका चेंडू ग्राउंडला गुदगुद्या करत 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 एक्स्ट्रा कव्हरकडे जाताना पाहायला मिळतो आहे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेड आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 19 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला प्रथम पारितोषिक 50,000 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज सायकल आपल्याला दीपेश साने मसोली अश्वा मोटर्स डहाणू यांच्याकडून मिळालेले आहे. तर अधिकारी कॉन्क्रीट रेडी मिक्सर अधिकारी प्रोजेक्ट अधिकारी लाईफलाईन बेटेगाव यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी आहे. कैलासवासी श्री गणेश बाबूराव कोरे यांच्या स्मरणार्थ किशोर बाबूराव कोरे यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आहे. मिलिंद पाटील आसनगाव यांच्याकडून 5,000. माननीय राजेंद्र गावित साहेब पालघर विधानसभा आमदार आणि त्यांचे सुपुत्र श्री रोहित गावित यांच्याकडून 15,000 रुपयाची देणगी आपल्याला जाहीर झालेली आहे. तर प्रणय प्रदीप पाटील अक्करपट्टी यांच्याकडून 5,000. एक दिलीप काशीनाथ राऊत कार्याध्यक्ष स्थानिक लोकाधिकार समिती BRC यांच्याकडून 2700 रुपये. संजय अनंत देसले चिटणीस स्थानिक लोकाधिकार समिती BRC 2,000 रुपये. कैलासवासी जयबाई जगन्नाथ साने शाळेवाली आजी यांच्या स्मरणार्थ श्री प्रणय साने अक्करपट्टी मुंबई यांच्याकडून देणगी आहे. त्यानंतर श्री लिकेश पाटील राऊतवाडी बोईसर यांच्याकडून स्पार्टलिंक नेटवर्कच्या सहाय्यातून इंटरनेट आणि यूट्यूबचं साठी आपल्याला खर्च त्यांच्याकडून स्वीकारला गेलेला आहे. तसेच आजच्या जेवणासाठी आपल्याला सत्येंद्र हरिचंद्र राऊळ मोगरबाव यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहेत. तसेच चमकदार सुंदर सुंदर ट्रॉफ्या
4 ट्रॉफ्या आपल्याला त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिकासाठी ट्रॉफी देखील आपल्याला सत्येंद्र हरिश्चंद्र राऊळ यांच्याकडून आलेले आहेत. तर नक्कीच सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ डहाणू गटाचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. तर नक्कीच समस्त देणगीदारांचं इकडे मी धन्यवाद मानतो पुनश्च एकदा आणि वळतोय मैदानाच्या आत. आता मात्र नक्कीच 18 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष निर्धारित करायचं आहे. ते म्हणजे काशा इन्फ्रास्ट्रायकर संघाला पाहूया हे निर्धारित जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी मात्र एक मोठी खेळी उंच उंच टोल्यांचा साजरीकरणाचा खेळ पाहायला मिळेल का. तर गोलंदाजी मार्कवर यावेळेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज, ज्याने पहिलं षटक हाताळलं. 6 धावा आणि एक बिग हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण मोठ्या खेळाडूला डकआउट पाठवल्यानंतर थोडंसं काशा इन्फ्रास्ट्रायकर संघ मात्र पिछाटीवर पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय राईट टाइम ओव्हर द विकेट, उंच टोला आहे, लॉंग ऑन एक्स्ट्रा आणि येतोय बहारदार षटकार. कम ऑन डीजे. व्यासपीठावर आमंत्रित केले जाते आहे. सर्व महिला वर्ग या आपली उपस्थिती या कार्यक्रमाची शोभा वाढवते आहे. तर आपल्याला आमंत्रित केले जाते आहे व्यासपीठावर या विराजमान व्हा. दरम्यान वाईटचा इशारा येतो आहे. धावसंख्या 1 अतिरिक्तने वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या 26. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमक पवित्रेला उचललेला आहे. स्टेट ड्राईव्हला खेळतोय परंतु सुरेखाचं क्षेत्ररक्षण आहे. कॉल मात्र आहे, रनआउट असणार आहे. नक्कीच नक्की यावेळेला मात्र हिमांशूला डकआउटला जावं लागतं आहे. कमान डीजे. याचं सहकार्य आपल्याला स्वप्नील घरत आणि पूर्ण वंदे मातरम टीम यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्याला हे लगातार 4 दिवस मैदान उपलब्ध करून दिलं, त्यासाठी धन्यवाद आहेत पुन्हा एकदा. यावेळेला टोला स्ट्रेट ड्राईव्ह, उंच टोला आहे. काय स्पिरिट, काय एफर्ट्स आणि विकेटचं पतन. कमान डीजे. रिव्ह्यू आहे कॅच साठी, बघूया. यस, कॅच आउट. यस, वाजव डीजे आता. यांच्याकडून देखील 7,000 रुपयाची देणगी आपल्याला आलेली आहे. जोरदार जरा टाळ्यांनी स्वागत करूया अण्णांसाठी. धन्यवाद सर, कारण आपलं सहकार्य खूप मोलाचं आहे आणि उपस्थिती त्याहून मोठी आहे, महत्त्वाची. कारण शोभा वाढवणं आणि नक्कीच अण्णा म्हणजे काय आहे, जिकडे अण्णांची उपस्थिती तिकडे आनंददायी वातावरण तयार करण्याचं त्यांचं स्मित हास्यच लोकांना आनंदित करतं. तर नक्कीच दरम्यान अजून एका विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. तर काशा इन्फ्रा स्ट्रायकर संघाला मात्र थोडंसं पिछाटीवर आणून ठेवलं गेलेलं आहे. हाणेमारीचा प्रयत्न मात्र नक्कीच केला जात असताना पाहायला मिळाला होता, परंतु नक्कीच आउट ऑफ द पार पाठवताना आला नाही. परंतु एक लॉंग ऑफला सुरेख झेल आपल्याला नक्की पाहायला मिळाला आणि डकआउटला फलंदाज गेल्याचं पाहायला मिळते आहे. यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो आहे. नवा फलंदाज आपण एका बाजूला बघता आता आदित्य राऊळ, तर एका बाजूला ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो आहे.
तर यावेळेला मात्र नक्कीच इनसाइड एज येतोय आहे आणि सिली मिडॉनकडे चेंडू येताना गोलंदाज क्षेत्ररक्षित करतो डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु नेम काय लागत नाही आणि एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या ऐकणे पुढे सरकते आहे. चला, फलंदाजाचं नाव कोणालाच माहिती नाही. यस, नोचा आवाज येतोय पंचांकडून. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफला खेळला जातोय चेंडू आदित्य यांच्याकडून. नक्कीच नो बॉल आहे पंच म्हणता आहेत. तर 2 धावा बोर्डावर येतील. 1 नो बॉल आणि एक फळीतून आलेली धाव. पुढचा कृतिक. यस, कृतिक फलंदाज आहे जो पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर फ्री हिटचा नजराणा मात्र दाखवेल कृतिक. पाहूया. आणि स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे खेळला जातो आहे. पुनश्च एकदा एकेरी धाव. नक्कीच सुरेख अशी कामगिरीचा प्रयत्न आहे, परंतु नक्कीच मोठं उद्दिष्ट इकडे दिलं गेलेलं आहे. आता मात्र खेळ बदललेला आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावसंख्या बोर्डावर लागलेली आहे ती म्हणजे 31. तर आता गरज आहे तर 12 चेंडू आणि 37 धावा. मोठं लक्ष असणार आहे आणि मोठ्या लक्ष्यासाठी मात्र नक्कीच उंच उंच टोले द्यावे लागतील. रंगतदार फटके दाखवावे लागतील प्रेक्षकगणांना. तेव्हाच या सामन्यातली चुरस ही वाढलेली पाहायला मिळू शकते. परंतु काय गोलंदाजीचा नजराणा आहे पुन्हा एकदा नक्कीच दाखवून दिलेला आहे स्वराज्य 11 संघाचे. मात्र उत्तम फलंदाजी, उत्तम गोलंदाजीचं सादरीकरण, तर नक्कीच क्षेत्ररक्षकाने आपली चोख भूमिका देखील बजावल्याचं आपल्याला तेवढंच पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सुंदर सुंदर झेल टिपले, चांगले चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. नक्कीच कमालीची कामगिरी, टीम ऑफ स्पिरिट पाहायला मिळते आहे. चांगलं योगदान दिलं जाते आहे पूर्ण या टुर्नामेंटमध्ये. तर नक्कीच एका बाजूला काशा इन्फ्रा स्ट्रायकर्सला मात्र थोडंसं पिछाटीवर येताना फिनालेच्या सामन्यामध्ये, कारण आतापर्यंत बघितलं चांगल्या चांगल्या संघांना गारद केलेला संघ आपल्याला फिनालेमध्ये धडक मारली होती, परंतु इकडे मात्र स्वराज्य 11 संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आहे. पुन्हा एकदा हर्षल सर मात्र गोलंदाजीसाठी 5वं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळत आहेत. याचा 43 वय वर्ष रनिंग आपल्याला पाहायला मिळते आहे हर्षल सरांचं. काय गोलंदाजी, काय फलंदाजी. नक्कीच नक्कीच यंग जनरेशनला देखील लाजवेल असा खेळ साकारला आणि नक्कीच कौशल्य मात्र मी नक्कीच देईन त्यांचे ऑनर्सना, सुश्रुत पाटील सरांना, ज्यांनी त्यांची निवड केली आयकॉन म्हणून आणि समाजासाठी काय योगदान दिलं जातं आहे. दरम्यान एक चेंडू मात्र सुरेख निर्धाव टाकला होता, परंतु एक चोरटी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची भूमिका होती. बलिदान दिलं जाते आहे विकेटचं. कमॉन डीजे. याचा नवा फलंदाज येतो आहे जितेंद्र. तर नॉन स्ट्राईकला असेल आदित्य ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला टोला दिला जातो आहे. आहा, कॅचला ड्रॉप केला जात आहे, परंतु नक्कीच मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता आदित्य यांचा. इकडे मात्र निष्फळ होताना पाहायला मिळतोय, कारण आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु गोलंदाज दर्जेदार दाखवतो आहे, भेदक मारा देतो आहे, रोखतो आहे. प्रत्येक चेंडू निर्णायक आणि निर्णायक घेऊन येतो आहे. तो म्हणजे नक्कीच स्वराज 11 संघासाठी. तर काशा इन्फ्रा स्ट्रायकरला मात्र संधी मिळत नाहीये. मोठ्या फटक्याच्या योगदानाची आपण जर बघितलं पूर्ण इनिंगमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार असं मात्र यशस्वी ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि यानंतर मात्र मोठे फटकेच पाहायला मिळायला पाहिजेत, परंतु संधी मात्र गोलंदाज देत नाहीयेत. पाहूया यावेळेला जितेंद्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात.
यॉर्करचा प्रयत्न, फुल टॉस शॉर्ट लेग कडे, मिसफील्ड जाते आहे. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येतो आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव येते आहे. धावसंख्या हळूवार एकने सरकताना धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. तर नक्कीच अजून सुद्धा मोठा पल्ला गाठायचा आहे. 33 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र 35 धावांचं अजून लक्ष आहे शेष. 9 चेंडू. खूप मोठा पल्ला आहे. षटकार आणि षटकारांचीच गरज आहे. उंच आणि उंच टोल्यांचं साजरीकरण करावं लागेल. पाहूया आदित्य यांच्याकडे एक हुनर आहे. दाखवतील का नजाकत, करतील का खेळ, परंतु नाही. गोलंदाज मात्र ती संधी देत नाही आहेत आणि नक्कीच सुंदर चेंडू देत आहेत. ग्राउंड रूटने खेळायला मजबूर करता आहेत. स्ट्राईकला फक्त रोटेड अँड रोटेड एकेरी धाव इकडे सौजन्य दिलं जातं आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नजाकत गोलंदाजीची भारी आहे. नक्कीच एरवी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज कामगिरी करतात. बिग हिट शॉट असतात आणि नजराणा असतो. इकडे मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बेधडक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा सुरेख निगेटिव्ह गोलंदाजी, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी आहे. नक्कीच यावेळेला मात्र पूर्ण आत्मविश्वास आपल्याकडे आहे आणि चेहऱ्यावर देखील दिसतो आहे की नक्कीच महाफिनालेकडे आपले वाटचाल मात्र सुरेख असताना पाहायला मिळते आहे स्वराज्य 11 संघाची. तर नक्कीच काशा इन्फ्रा स्ट्रायकर संघाला नक्कीच एक आशा आहे. तर आशा तेव्हाच होणार आहेत तेव्हा दमदार फटकेबाजीचा नजराणा घेऊन येणार आहेत. ओ पुन्हा एकदा यॉर्कर. प्रयत्न मात्र जबरदस्त. ब्रह्मास्त्र वापरलं जाते आहे. मोठ्या फटक्यापासून दूर आणि दूर ठेवलं जाते आहे. काय कामगिरी केली जाते आहे. सुरेख गोलंदाजी आहे. तर धावसंख्या आपल्याला हळूवार पद्धतीने सरकताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 35 लागलेली आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष आहे. घेऊया एक हा चेंडू 33 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. पाहूया 6 चेंडू आणि 33 धावा. निकेश यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते आहे. नक्कीच ज्याने नॉन स्ट्राईकला उभा राहून सामना पाहिला होता जवळून आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी देखील त्यांच्यावर दिली जाते आहे. 6 चेंडू 33 धावा. जितेंद्र राऊत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आदित्य राऊत नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया 6 चेंडू 33 धावांचं लक्ष आहे. मोठ्या फटक्यांची नजाकत घेऊन येतील का, विश्वास दाखवतील का? नक्कीच आपल्या खेळावर विश्वास असेल तर नक्कीच मोठे फटके देखील पाहायला मिळतील. सुरेख गोलंदाजी, निगेटिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते आहे. फटका तर फिरवला जातो आहे, फळी फिरवली जाते आहे, परंतु संगम येत नाही आहे. तर नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच एका बाजूला स्वराज्य 11चे सपोर्टर्स मात्र जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक सुंदरसा हलकासा टोला दिला जाताना पाहायला मिळतोय. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड. 4 चेंडू 32 धावा. मोठं उद्दिष्ट, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. अनिश्चित आहे. कधी काय घडेल हे मात्र सांगणं कठीण असतं. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनकडे चेंडूला दिशा दिली जाते आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि एकेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर नक्कीच आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. आता मात्र औपचारिकता आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला ज्यांनी सहकार्य दिलं त्यांचं धन्यवाद आहे आणि नक्कीच आयोजक कमिटीचं देखील मी धन्यवाद मानतोय. त्यांनी आजच्या फिनाले डेसाठी मला समालोचन कक्षाची जबाबदारी दिली, संधी दिली, त्यासाठी आयोजकांचं धन्यवाद आहे. तर निर्धाव चेंडू आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. आता
पूर्ण औपचारिकता 2 चेंडू आणि 31 धावा. काशा इन्फ्रा स्ट्रायकर्स संघाला मात्र नक्कीच परंतु यावेळेला स्वराज्य संघ नक्कीच कमालीची गोलंदाजीचा मारा दिला. फलंदाजीची कामगिरी सुरेख केली. यावेळेला मिडविकेटला पुन्हा एकदा सुरेख झेल टिपला जात असताना पाहायला मिळतो आहे. कमाल तर नक्कीच शेवटचा चेंडू औपचारिकता लागलेली आहे. महाविजेता संघ ठरतोय.